कर्दम ऋषी होते. कर्दम ऋषीची पत्नीचं नाव आहे अनुमती. त्यांचं लग्न झालेलं आहे, एक मुलगा झालेला आहे, दुसऱ्यांदा ती गर्भवती झालेली आहे. आणि गर्भ झाल्यानंतर कर्दम ऋषीचा अल्पायू असल्या कारणाने मृत्यू आलेला आहे. आणि मृत्यू आल्यानंतर पूर्वी अशी प्रथा होती की सती जायचा प्रघात होता. मग त्यानुसार अनुमतीने सती जाण्याला तयारी केली आणि पण गर्भवती होती. त्यामुळे आकाशवाणी झाली, स्त्रीवर भरतानुगंतम्यम भेष धर्म सनातना. त्याचा अर्थ असा आहे की गर्भवती स्त्रियांना सती जायचा अधिकार नाही आहे. मग तिथल्या ऋषींनी त्यांना थांबवल्यानंतर अनुभूतीने थांबली. बाकीचं दहन क्रिया मुलाकडनं करून घेतल्या कर्दम ऋषीचे. आणि ज्यावेळी पुन्हा मुलगा झाला, उपनयन संस्कार केले. उपनयन संस्कार करून ती आता त्यांचं कारभार सोपवली दोन्ही मुलावर आणि स्वतः मंदाकिनी नदीच्या तीरावर अनुष्ठान करण्यासाठी आली. अनुष्ठान असं एकच आहे की तिचं आदिशक्ती स्वरूप म्हणजे देवी पार्वतीचा ध्यान धारणा करणे आणि पतीची ध्यान धारणा करणे.